शेतकरी मित्रांनो, 30 जूनच्या पूर्वी कर्जमाफी मिळणार हे तर निश्चित झालेलं आहे. मात्र आता कर्जमाफी तुम्हाला मिळणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण तुम्ही आजकाल बघत असाल, आता कृषी मंत्री म्हणालेले आहेत की 30 जूनच्या पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यानंतर बावनकुळे साहेबांनी सुद्धा नागपूर इथे काल जे चर्चा केली त्यामध्ये त्यांनी सांगितले की कोणाला मिळू शकणार नाही. मग आता महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्हाला मिळणार का. कारण सरकारचं धोरण असं आहे की जे गरीब शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांना खरी गरज आहे, फक्त त्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. मग आता यामध्ये नेमके गरीब कोण आणि हे कसं समजायचं हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामध्येच प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला ही कर्जमाफी मिळणार आहे. कारण कर्जमाफी ही 2 लाख रुपयापर्यंतची आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्याकडे 4 व्हीलर गाडी असेल, ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बंगला असेल, जो शेतकरी आपलं इन्कम टॅक्स भरत असेल, अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही. आणि त्यामध्येच एक अंदाजित आकडासुद्धा आलेला आहे की नेमकी ही कर्जमाफी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि किती शेतकऱ्यांना किती लाखाची ही कर्जमाफी मिळू शकते, त्याबद्दल आपण सगळी माहिती घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. आता जसं बावनकुळे साहेब म्हणाले, ज्याच्याकडं 4 व्हीलर गाडी, ज्याचा शेतात बंगला, यांना कर्जमाफी मिळणार नाही, इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. आणि मध्ये सुद्धा बातम्यामध्ये असं आलं होतं की ज्या शेतकऱ्यांना या अगोदर म्हणजे 2008ला एक कर्जमाफी दिली होती, त्यानंतर 2017ला दिली होती, 2019ला सुद्धा दिली होती. मग यावेळेस ज्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे ते शेतकरी या कर्जमाफीमध्ये घेणार नाहीत. म्हणजे त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार नाही. आणि त्यामध्येच महत्त्वाचा मुद्दा की ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्या शेतकऱ्यांना. मग आता गरज कशी ओळखायची, मुद्दा तर सध्याचा दिलेला आहे त्यांनी की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकबाकीदार असतील अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. मात्र एवढ्या अटी घातल्यात, मग या अटीच्या माध्यमातून नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे. मग तुम्हाला मिळणार का. मग आता त्यामध्ये जे काही जिल्हे आहेत, राज्यामध्ये 24 लाखाहून अधिक शेतकऱ्याकडं 36,000 कोटीपर्यंतची ही थकबाकी आहे. त्यामध्ये जिल्हे आहेत सोलापूर, पुणे, नाशिक, परभणी, धाराशिव, नांदेड, नागपूर, मुंबई, जालना, बुलढाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व अहिल्यानगर या जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी या शेतकऱ्यांकडे आहे. आणि या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्याचं शासनाचं धोरण आहे. त्यामध्ये पीक कर्ज असेल, मध्यम मुदतीचं कर्ज असेल, अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. असे थकबाकी असणारे एकूण शेतकरी आहेत 24,73,566. एकूण थकबाकी आहे 35,477 कोटी. आणि आता जी मिळणारी कर्जमाफी आहे ती 2 लाख रुपयापर्यंतची आणि नियमित कर्जदारांना 50,000 रुपये प्रोत्साहन. मग आता एवढ्या अटी लावल्याच्या नंतर मला सांगा शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे असं थकबाकीमध्ये कर्ज आहे का, तुमच्याकडे 4 व्हीलर वाहन आहे का, तुमचं शेतात घर आहे का, तुम्ही इन्कम टॅक्स भरता का, आणि तुम्ही जुन्या ज्या काही या अगोदर 3 कर्जमाफ्या मिळाल्या होत्या त्या कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे का. जर ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तुम्हाला या कर्जमाफीमध्ये, कारण त्याचे निकष यायचे राहिलेत, पण आता जे मंत्री साहेब बोलत आहेत त्यावरून असा अंदाज निघतो की या गोष्टी ज्या शेतकऱ्याकडे असणार आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का. मग आता ह्या गोष्टी तुमच्याकडे आहेत का आणि तुम्हाला कर्जमाफी मिळणार का हे कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.